आक्रमक जैन आता नरमले आहेत। जैनांनी मंदिराचे मुख्य दरवाजे लावून घेतलेत। मराठी माणसाच्या आंदोलनामुळे जैन मंदिर बंद करण्यात आलेलं आहे। दादरमध्ये पोलीस बंदोबस्तात तैनात आंदोलनामुळे दादरमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता आहे। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहे। मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच आता जैन नरमल्याचं पाहायला मिळतंय। कबूतरखान्यासाठी ज्या जैनांनी आधी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे। जैनांनी मंदिराचे दरवाजे लावून घेतले। जैन समुदायाने आंदोलन केलं, ताकद दाखवली, त्या ठिकाणी तोडफोड केली, पोलिसांना धक्काबुक्की केली, चाकू सुऱ्यांनी पालिकेने बांधलेले ताडपत्री बांबू सगळे तोडले आणि एक वातावरण निर्माण केलं की आम्ही बहुसंख्येने आहोत, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा, असा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे। या सर्व प्रश्नावरती पोलिसांनी आणि प्रशासनाने गृह विभागाने काय कारवाई केली, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला, याच्यावरती काय कारवाई केली, या सर्व प्रश्नांचे उत्तर विचारायला आम्ही आज सकाळी 10 वाजता दादर कबूतरखाना या ठिकाणी पोहोचतोय। आम्ही त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, आधीच्या जैनांनी आक्रमक भूमिका घेतली होती कबूतरखान्यासाठी, त्यानंतर आता ते नरमलेले आहेत। मंदिराचे दरवाजे त्यांनी बंद केलेले आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय अपडेट? नक्कीच प्रणिता, आपण मिळतं एकीकरण समितीकडून आज आंदोलन केलं जाणार आहे। त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि त्यावरती आपण मिळतं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा दादर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आता आपण दादर परिसरातील कबूतरखाना या ठिकाणी आपण बघितलं तर हा संपूर्ण परिसर बघितला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। तसंच आपण मिळतं जैन समाज ज्यांनी 6 ऑगस्टला आपण मिळतं आंदोलन केलं होतं, दादर कबूतरखान्याला वाचवण्यासाठी सुरू ठेवण्यासाठी आंदोलन केलं होतं, तो जैन मंदिर आता बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्याचे दार आपण बघू शकतो या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। कारण की मराठी एकीकरण समितीकडून 10 वाजता या ठिकाणी आंदोलनाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। आणि आपण बघितलं जैन समाजाने जी आंदोलन केलं होतं तसंच आपण बघितलं जो कबूतरखाना चालू ठेवावा यासाठी जे आंदोलन केलं होतं त्याच्या विरोधामध्ये हा या ठिकाणी आपण मराठी एकीकरण समिती ही उतरलेली आहे। या ठिकाणी बंदी कायम ठेवण्याच्या याच्यामध्ये आपण मनोज, आणि त्यामुळेच आता जैनांनी मंदिराचे दरवाजे बंद केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।